बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय। सन्माननीय घनसोली येथे बुद्धविहार होतं, ते 4 वेळा तोडलं गेलेलं, 4 वेळा तोडलं ते बुद्धविहार। ते बुद्धविहार विजय चौगुले आमदार झाला की त्या ठिकाणी सिडको मार्फत सोशल फॅसिलिटीच्या माध्यमातून जाण्यात येऊन त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये बुद्धविहार बांधून देणार असं मी इथल्या संस्थेला हे माझं मी ॲफिडेविट देत आहे। आणि बुद्धविहार कुठल्याही परिस्थिती महिना विजय चौगुले आमदार झाला तर याच्या इम्प्लिमेंट 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये विजय चौगुले करून देणार, हे पण मी या ठिकाणी मी गॅरंटेड सांगतो। कारण ह्या लोकांना हे सर्व फसवेगिरी करत आहेत। इथल्या पददलित असेल, सर्व इथला जो वेगवेगळ्या समाजाचा घटक असेल, त्यांना सर्वांना हे फसवतच वचननाम्यामध्ये मी तुम्हाला एक तो विषय माझा बोलायचा राहिला आहे। कारण मेट्रो अवेलेबल करायला जी जागा अवेलेबल पाहिजे असते ती जागा आज आपल्या कंजेस्टेड रोड आहे, म्हणून वाशी पासून कोपरखेरणा ते पाम बीच रोड, म्हणजे ते मला राहून गेलं, मला बोलायचं सॉरी। वाशीच्या खाडी बरं केलं तुम्ही तो विषय काढला, तो वाशीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजला लागून वाशी पासून जे सेक्टर 1 पासून आतमधून लोकांना कोपरखेरण्याला यायला लागते, येताना 1.5-2 तास जातो। घनसोली पर्यंत यायला 1.5-2 तास जातो। कोस्टल रोड वाशी पासून ते घनसोली पाम बीच रोड त्याला टच करून घेणार, त्याच्यासाठी तो प्रस्तावित सुद्धा मी दिलेला आहे। हे मी तुम्हाला सांगतो, कारण घनसोलीच्या लोकांना ट्रॅफिक मध्ये यायला लागते, बाकीच्या लोकांना ट्रॅफिक मध्ये यायला लागते, म्हणून तो भागातून तो क्लस्टर रोड तिकडनं तो घेणार आहे। मेट्रो त्या भागातूनच अवेलेबल व्हायला पाहिजे, कारण मेट्रोला टाकताना मधले जे रोड्स आहेत काम करताना तेवढे मोठे रोड अवेलेबल पाहिजे। पाम बीच रोडला जो आहे, घनसोलीला पाम बीच रोडला मेट्रो होऊ शकते, पण आपण सेक्टर 1 पासून 14 पर्यंत घेतला, कोपरखेरण्यापर्यंत आला तर तिथे मेट्रोला प्रॉब्लेमेटेड होऊ शकतो, म्हणून तो तिकडनं बाहेरूनच्या बाहेर म्हणजे रेल्वे स्टेशन पासून तो बाहेरून तिकडनं कसं MIDC मधून कसं अवेलेबल करता येईल तो सुद्धा माझा प्रयत्न चाललेला आहे। हा एक प्रयत्न, हे कोस्टल रोडचा 100% म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्याचा टाउन नगर रचनामध्ये त्याचं इम्प्लिमेंट सुद्धा त्यांनी प्लॅनिंग करायला सुद्धा घेतलेली आहे। आमदार झाल्या हे शासनाच्या मार्फत कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तो कोस्टल रोड वाशीला टच, तो घनसोली पाम बीच म्हणजे बाहेरच्या बाहेर आपल्याला बाहेरच्या तिथून मग तुम्हाला एंट्री करतील आतमध्ये यायला वगैरे प्रत्येक, कारण हा कंजेस्टेड पूर्णपणे रोड हा कंजेस्टेड झालेला आहे। म्हणजे तो तिकडनं जॉईंट झाला म्हणजे तुम्ही इकडे कल्याण डोंबिवलीकडे पण जाऊ शकता, कोपरखेरण्याला टच होऊन, आणि इकडे पण तो कोस्टल रोड तो कुठल्याही परिस्थितीमध्ये करून घेणार। दुसरं असं, आमच्या क्वाऱ्या बंद केल्या, कोणी बंद केल्या हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही, म्हणजे तो प्रकल्प असताना एवढा मोठा घात आहे, त्याच्यावरती आघात आहे की या आमदाराच्या पीएच्या पुतण्याने तो एन्व्हायरमेंट वाल्याला कंप्लेंट करून, हरित लवादवाल्याला कंप्लेंट करून आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांच्या क्वाऱ्या बंद करून टाकल्या, आणि ही काळ्या कलरची पांढरी रेग आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी करोडो रुपयाची मागणी केली। हे त्यांनी कोणाला सांगितलं तर या आमदाराकडे हे क्वारीवाले सर्व जाऊन आले, पण आम्ही लोकांनी त्यावेळेस आता पण शेवटच्या टप्प्यापर्यंत सिडकोने एनओसी दिल्या, तर सर्व केले, तर फक्त एन्व्हायरमेंटमुळे तो प्रॉब्लेम झाला आणि क्वाऱ्यांचं तसंच पुढचं रिन्युअल ते थांबलं गेलं। पण या ठिकाणी आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व क्वारीवाल्यांनी 132 हेक्टर जमीन फॉरेस्टला सिडकोला फॉरेनच्या अगेन्स्ट
132 हेक्टर जमीन आपल्या मानगाव वगैरे त्या साईडला आम्ही क्वारीवाल्यांनी ती विकत घेऊन दिली आणि त्याच्याबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटला 12 करोड रुपये त्यावेळेस ते झाडं लावून मेंटेन करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पैसे सुद्धा भरले क्वारीवाल्यांनी. मी पण त्या क्वारीवाल्यांमधला मी पण एक ऑनर आहे त्याच्यामध्ये. तर त्या ठिकाणची जी जेवढी झोपडपट्टी आहे मागच्यासारखी क्वारीवाल्यांची तिकडे जी झोपडपट्टी आहे क्लस्टरच्या माध्यमातून आता ती जी 132 हेक्टर जमीन जी आहे जर क्वाऱ्या बंद करायच्या असतील आता खारघर दुर्गे टनेल पण येतोय त्या ठिकाणी दळणवळणाची साधनं वाढणार आहे. तर आम्हाला माझं म्हणणं एवढंच आहे की ती 132 हेक्टर जमीन आम्ही घेऊन दिलेली सिडकोची तर त्याचा मोबदला आम्हाला प्रकल्पग्रस्त क्वारीवाल्यांना भेटायलाच पाहिजे. म्हणून क्वारीवाल्यांसाठी तिथे जागा रिझर्व करून घेणार म्हणजे उदरनिर्वाहासाठी. जर आमच्या आता 15-15 एकर क्वाऱ्या एकरच्या क्वाऱ्या 10-10 एकराच्या क्वाऱ्या तिथून आम्हाला अर्धा का एकर 1 एकर का आम्हाला भेटेल ते करून घेणार आणि बाकीच्या उर्वरित जागेमध्ये झोपडपट्टीवाल्यांसाठी क्लस्टर लागू करावा अशी माझी तिथे मागणी असणार आणि ते मी पूर्ण करून घेणार. मी बोललो ना प्रार्थना स्थळांना मी प्राधान्य देणार आहे. सर्व समाजासाठी वडार समाजासाठी पण कोळी आदिवासी समाजासाठी पण भूमिपुत्र भाऊ देणार आहे. हे मी एक वेळेचा या ठिकाणी लोणावळ्याला जायला लागते एक वेळेला तर या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची एखादी संस्था असेल तर त्याच्यामार्फत एक वेळेसाठी सुद्धा मोठं मंदिर बांधण्यासाठी जागा अवेलेबल करून सर्व समाजासाठी. बघा आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचं ना. मला आता तिथे माझ्या ऐरोलीमध्ये काय चाललंय माझ्या ऐरोलीच्या लोकांना काय पाहिजे याच्यावरती माझा भर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे आणण्यासाठी जर माझ्याकडे जागा अवेलेबल आता या MIDC मध्ये का थोडी मी भवन उभं करणार आहे. MIDC मध्ये आता इंडियन IT सारखे मोठे डेटा सेंटर सारखे मोठे आलेले मी तिथं नाही मागणी करत. जिथं जी लोक राहतात ज्यांची मागणी आहे मी ते बोललो त्यांच्यासाठी मी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मी बोलतोय. कोस्टल रोडचं बोललो मी विषय घेतला तो आणणार आहे. एक असं सायन जे सारखं मोठं हॉस्पिटल शासनाचं हॉस्पिटल या ठिकाणी अवेलेबल असायला पाहिजे ते आणणार आहे. मला जिथं काय करायचं ते मी करायला पाहिजे. जिथं जागेची पण अवेलेबिलिटी मला बघायला पाहिजे. छोटे तिथं वस्त्या तिथं ते मला करायला लागणार. मी हेच कधी बोलतो आणि मी कधी बोलून जातो. बंडखोर कोण बापाने इकडे कमळाचं निशाण घेतलं मुलाने तिकडे तुतारी घेतली मग मी बंडखोर तर ते बंडखोर. पक्षाची बेईमानी कोणी केली त्यांनी केली. पक्षाची इज्जत वाचायला पासून विजय चौगुले उभा या जनतेला जे नकारात्मक जे मुवमेंट झालंय आणि जनतेच्या मनामध्ये यांच्या बाबतीत नकारात्मक एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यावरती तयार झाले त्यांना विरोध करण्यासाठी हा विजय चौगुले. त्यांनी नव्या मुद्द्याला जनतेला गृहीत धरून चाललं म्हणजे बापाने इथं कमळ घ्यायचं मुलाने तिथं तुतारी घ्यायचं. अरे काय ठिकाणी तर ते त्या दिवशी फॉर्म भरला ना इथे एकाने आमच्याकडे मला वाटतं अंकुश कदमने तो फोटो जाहीर केला होता दाखवला होता. आयोजित होता तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये गमछा BJPचा होता आणि तिथं मुलाचा फॉर्म भरताना त्याच्या गळ्यामध्ये गमछा तुतारीचा होता. आता पण परिस्थिती चेंज झाली. आता इथले काय कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते एका खिशामध्ये कमळ ठेवतात आणि एका खिशामध्ये तुतारी ठेवतात. झू क्रॉस केला तिथून कमळ लावून जायचं आणि झू क्रॉस केला की कमळ खिशात ठेवायचं आणि तिथून तुतारी काढून लावायचं तिथून पुढे जायचं. हे बंडखोरी आम्ही नाही केलेले. काय बोलतात विचारधारा हे ज्यांनी विचारधारा आता मांडली ना तुमच्या समोर त्या विचारधाराला विचारा तुमची विचारधारा अशी का स्प्लिट झाली. हे विजय चौगुलेंनी आयबीएन लोकमतवरती इंटरव्ह्यू दिल्यानंतर सर त्यांना काही लोकांना इंटरव्ह्यू द्यायला लागली कारण झगडे झाले आणि हे झाले ते झाले म्हणून द्यायला लागले.
काय बोलताय? दरवापसी माझं घर आणि माझं कुकर हेच माझं वापस येणार. मी बघणार कुकर मध्ये कसं कसं अन्न शिजवायचं आणि काय करायचं. मला शेवटी लोकांचं हित बघणं मला महत्वाचं लागलं आणि मला जे लोक मला निवडून देतील त्यांचा कौल मी मानणार. ते मला बोलतील इकडे जाते इकडे जाईल, ते बोलतील मला तिकडे जातं मी तिकडे जाईल. पण जनतेचा कौल मी महत्वाचा मानणार. मला ऍज अ विजय चौगुलेला निवडून देताना सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभा राहणार आहे. त्याला मला सर्व ताकद ते देतात. तर मला त्यांना जाती धर्माचे लोक सर्व जाती पाठीच्या पलीकडे जाऊन मला लोक मदत करणार. मग प्रकल्प कसं वेगवेगळे असते म्हणून मी त्यांचा विचार करणार आणि ते जे सांगतील ते मी करणार. या निवडणुकीत एक प्रामुख्याने मुद्दा समोर आणला जाते. या निवडणुकीमध्ये एक मुद्दा समोर आणला जाते की ऐरोलीचा बिहार व्हायचा नसेल तर ऐरोलीचं काय बिहार ऐरोलीचा बिहार होऊ शकतो अशी भीती दाखवून प्रचार केला जातो त्याबद्दल. आता हा बिहारी लोकांचा अपमान आहे. जे कोण प्रचार करतात तो बिहारी लोकांचा अपमान आहे आणि मला बिहार करायचा काय संबंध येतो? ऐरोलीचं बिहार कोण करणार आहे ते जनतेला माहिती आहे. कोणी केलंय ते जनतेला माहिती आहे. मी सांगायची काय गरज नाही. उलट बिहारी लोकांचं ते अपमान करतंय. असं कोण जो प्रचार करत असेल ना ऐरोलीचं बिहार करायचंय का तर ते जनतेचा अपमान आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते सर्वात जास्त कोणकोणामध्ये बिहारी लोक राहतात. जाऊ तिथं सर्वे करा म्हणजे तुम्हाला ते समजेल. म्हणजे त्यांचाच अपमान होतोय केंद्र कोणकोण. बघा मी माझे स्वतःचे एज्युकेशन संस्था आहे. नक्की चांगली शाळा पण चालवतो. झोपडपट्टीमध्ये स्लम मध्ये मी शाळा चालवतो. मला माहिती आहे इतक्या सर्वसामान्य जनतेची नाळ मला माहिती आहे. एज्युकेशनसाठी काय करायला पाहिजे ते त्या पद्धतीने निवडून आल्यानंतर सर्वतोपरीने करण्याचा विचार मी करणार आहे आणि तो सर्व लोकांना जाती धर्माच्या लोकांना न्याय भेटला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असतो. आतापर्यंत विजय चौगुले हे संदीप नाईक यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. आता त्यांनी शंकर खोतकर ते त्यांचे एकेकाचे गुरु यांच्या विरोधात. तर या निवडणुकीत गुरुकडनं असं काही मदतीचा हंगा काय मागण्या गुरुदक्षिणा म्हणून आले का काय आणि काय असतं तुम्हाला सांगतो. बघा गुरु जोपर्यंत आपण गुरुला मानतो तोपर्यंत आपण मानायचं असतं. आता गुरु फक्त काय बोलतोय तन मन बोलतो ना. तन आणि मन आता ते तनामध्ये राहिले मनामध्ये नाही राहिलं. मी बोललो ना माझे गुरु होते आहे. मी बोललो नाही बघा सर. शेवटी बाबाचं नाव चेंज केलं जाते का. आता त्यांनी त्या दिवशी सांगितलं कोणीतरी प्रश्न विचारला की बाबा वारंवार तुम्हीच का उमेदवारीला उभे राहता हे करता. तर त्यांनी काहीतरी वल्गना केली की बाप बनवू शकतात का. म्हणजे नवीन वेगळ्या जनतेचा हा बाप बनायला हवा. हे चुकीचं आहे. त्यांच्या 23 तारीख महत्वाची आहे. 23 तारखेला बघा आता ते काय करणार आणि काय नाही करणार काहीतरी थोडं गुपित ठेवायला लागते ना. बघा इथली परिस्थिती वेगळी आहे. इथली सर्व आम्हाला का शिवसेनेचं दुकान आम्हाला बंद करायचं आहे का. शिवसेनेचं दुकान आम्हाला चालवायचं आहे. यांची जी धारणा होती आम्हाला वाटलं तर तुम्ही युती म्हणून फॉर्म भरता तर आम्हाला कळवायला पाहिजे. आम्हाला बोललं पाहिजे. एकदा जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला सांगितलं पाहिजे होतं. असं कुठलीही गोष्ट झालं नाही. माझ्या माहितीप्रमाणे मनोजला काहीतरी रात्री 10 वाजता काहीतरी एक फोन मनोजला रात्री 10 वाजता फोन आला उद्या फॉर्म भरायला. याचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांचे तत्व पाळले असते तर आम्ही पण आमचे तत्व. उद्या 3 महिन्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येणार. उद्याची परिस्थिती अशी असणार आहे. उद्या जर समजा इकडं महायुती आहे तिकडे महाविकास आघाडी आहे. उद्या कोणाची सत्ता येईल नगरपालिकेला त्या सत्तेचा झेंडा कोण आहे दोघं बापेटे उभे राहणार. ते मी काय सांगायची गरज नाही. उद्या तर अशी पण परिस्थिती तयार होईल. जर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आली आणि तिथून जर काय झालं तर 4 महिन्यामध्ये राजीनामा देतील परत पोटनिवडणूक लावायचा प्रयत्न करतील.
हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. हे त्याने नवीन पत्रकारांना दाखवलेलं चिन्ह आहे. या ठिकाणी कमल आणि या ठिकाणी तुतारी. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.